31 वर्ष झाले तुमच्या लग्नाला, एकच माणसाबरोबर एवढी वर्ष कशी काढली, असं खूप जणांनी मला विचारलं. तर खरं सांगायचं तर एकच गुपित नाही आहे. जर नातं टिकवायचं असेल तर दोघांनाही एकमेकांना समजून घेणं खूप महत्वाचं असतं. कधी कधी कॉम्प्रोमाइज करावं लागतं, कधी कधी पेशन्स दाखवावे लागतात, आणि कधी कधी नाही, खूप वेळा एकमेकांना रिस्पेक्ट करावा लागतो. बरं, हे फक्त नवरा बायकोच्याच नात्यामधलं नाही म्हणत आहे मी. आई वडील असेल, म्हणजे आई मुलगी असेल किंवा वडील मुलगा असेल किंवा सासू सून असू शकतो किंवा एखादा नवीन जॉब सुद्धा असू शकतो. जिथे नातं टिकवायचं असतं की नाही, तर तिथे आपण एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोच. तर आजकाल काय होतं, काही गोष्टी पटकन सोडून देण्याची इतकी घाई असते की नाही, पण प्रत्येक मतभेद म्हणजे नात्याचा शेवट नसतो. जर तुम्हाला टिकवायचं असेल किंवा आपल्याला टिकवायचं असेल तर काय करावं लागेल, तर एकमेकांना बदलण्यापेक्षा एकमेकांना आहे तसं स्वीकारायचं आणि खूप सारं बोलायचं एकमेकांशी. काही पटत नसेल किंवा पटत असेल तरी सुद्धा, हे मला पटलं, हे आवडलं वगैरे, आणि खूप सारा स्पेस द्यायचा एकमेकांना आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा. बघा, नातं इतकं सुंदर होऊन जाईल ना, आणि लाईफ पण इतकी ब्युटिफुल होऊन जाईल ना. बघा, मग मजाच मजा.